हो का? ओके सगळं हो का? हे गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मग मी आणि चिंटू हो इथं हरभऱ्याचं मराठीमध्ये काय म्हणतात मित्रांनो मला काही एवढं माहीत नाही, पण कन्नडमध्ये हट्ट म्हणतात हरभऱ्याचं. कडली हट्टा म्हणजे हरभऱ्याचं जे काय बघा, टरफले हे कांड्या बघा, टरफले वगैरे उरलेले असतात बघा, हे जनावर खाते ती मित्रांनो. सुक्का म्हणजे आपण कसं बाजरीची रोटी म्हणजे खाताव ना, मग तसं जनावर पण खाते ती. मग त्यासाठी भरून ठेवाले. थोडं खाली खराब झाले मित्रांनो, तुम्हाला दावतो थांबा. पहा खालनं सगळं पाऊस पडल्यामुळे खराब झाले. वरनं भरून ठेवले बघा, जनावर खाते ती. दोन तीन वेळा टाकलो की ओके. आत्ता आणि हे बघा हे जुनं मुरगाचं बॅग आहे, जुनं एकदम फाटलं आहे, पण आहे एक म्हणजे अजून एक 10 असले तिकीट टाकले की नेण्यापुरता सज्ज आहे. मग चला मग भराभर भरून घेऊ. अबे हवामध्ये उडू नको बे. हो का? ओके सगळं तर काय इथं बघा, गाजर गवताचं बोर्ड हाणत होतो आणि बघ गाजर कसं कापलंय. एवढ्या दुप्पट रक्त निघून गेलं आहे आतापर्यंत. तसंच रक्त आलं बघा. काय झालं, मी गाजत मारताना असं एकदम हिसकावून घेतलं बघा, त्यामुळं कापलंय. ते आजपर्यंत खोलपर्यंत गेलं थोडंसं. आणि तिथं बघा भरून ठेवलं आहे मग असाच्या जुन्या बॅगमध्ये. थांबायला अजून पाण्यानं धुतो. ठेवू नको ते काढ त्याला. आणि गाईज तुम्हाला दावतो, खूप सारे आंबे पिकलं ती त्यांना उतरून घ्यायचा. दाखवतो तुम्हाला. तिथं 1 2 इथं बघा 3 4 5 6 7 तिथं 7 आणि कुठं एवढे सगळे ओतून घ्यायचं इथं. काढू थांबवा, अजून 1 तासानंतर सगळे काढू पिकलेली. खायचं आहे ना. तर गाईज बघा, ह्या शेताला आलो पाणी लावायला. मोठं चालू आहे इथं, निम्मा चालू आहे आणि त्या पलीकडच्या बेडमध्ये निम्मा चालू आहे. पाणी जास्त आहे मित्रांनो, एवढं नाही, ह्याच्यापेक्षा दुप्पट आहे. मग पाणी आता लावलो आहे, लावून बरोबर चाललेत का बघ. चालले ती. मग त्यात येतं बघा, तुम्हाला दाखवतो बघा. ते फावडं आणि गवत दिसायला का, तेवढं गवत हाणून काढलो. म्हणजे साईडचं असं ऊसाच्या बाजूला जे उगवलं होतं लय, म्हणजे इथं बघा मित्रांनो, सोबत येताना पाणी लावण्यासाठी फावडा आणलो होतो. आणि इथं हे सगळं गवत हाणून काढलं साईडनं बघा. इतकं गवत झालं आहे म्हणजे एका टाईमचं, म्हणजे एक वेळेचं गवत फिक्स जनावरांना. मग आता जाऊया. इथं बघा साईडला मोठं चालू आहे आणि इथं उडीद पहिले ती पाणी चालू आहे ह्यांचं पण. आणि मित्रांनो नदीला पाणी गेलं तर तेव्हा हे पडीक होतं, त्यामुळं ह्यांचं पाणी आम्ही घेतलं होतं पाईपाने. पाईपा पण तसंच पडलेला आणि तिथं खांदून हे आमच्या शेतात सोडलेलं.
चला मग गाडी त्या तिथं टीशीच्या पलीकडे आहे बघा, त्या झाडाखाली. मग आता गाडी आणायचं आहे, त्याच्यामध्ये हे ठेवायचं आहे, मग जायचं आहे. त्याच्या आधी ह्याला बांधण्यासाठी कुठं तार असेल हुडकू, नाही भेटलं तर चिंटू धरते मध्ये कडेला बसते, मी ड्रायव्हिंग करतो. मग जाऊया घरी. पाक घाम कुठलं बघा, पाणी चाललंय बघा कडकडं. तर काय इथं बघा, त्या शेतातून येऊन बघ गाजावत मारालो आहे जनावरांसाठी. मग चला अजून एवढं मारायचं आहे, मग भाभा मारून टाकू. गाजवत मारून आता चाललो आहे गाईस पाणी बघायला. बघा पाणी कडेला गेले. थांबा दाखवतो तुम्हाला बहुतेक. चला बघून येऊ, मग नंतर ना इथं कसं गायचं. मग इथं बघा कडेला येऊन पूर्णपणे बघा पाणी कडे येऊन पूर्णपणे लई थांबलंय. मग त्यामुळं बघा आता जाऊन पुढच्या कट्ट्याला वळूया.